2026 मध्ये ऊर्जा क्षेत्रासह अन्नधान्य महागाई वाढेल असा SBIनं आपल्या अहवालात इशारा दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता सुद्धा अधिक निर्माण झाली आहे। एकीकडे अन्नधान्याच्या किमती वाढतील, परंतु दुसरीकडे एल निनोमुळे उत्पादनात घट येण्याची चिन्ह सुद्धा आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना 2026 मध्ये या परिस्थितीचा अधिक फटका बसू शकतो असंही या अहवालात सांगण्यात आलंय। इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे समुद्रमार्गे होणारा व्यापार मोठ्या प्रमाणावरती प्रभावित झालेला आहे। त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे। युद्धामुळे उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून महागाईनं डोकं वर काढण्यास सुरुवात केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। सध्या देशात तेल साठवण क्षमता अपुरी असल्यानं युद्ध परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जहाजांवरच तेल साठवलं जात आहे। त्यामुळे ऑइल ऑन वॉटर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीमुळे जागतिक शेतमाल बाजारावर दबाव वाढला असून सट्टेबाजी ही वाढली आहे असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलंय। फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील किरकोळ महागाई दर 3.21% वाढलाय। अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे, तर ग्रामीण भागात महागाई दर 3.37% आणि शहरी भागात 3.3% महागाई दर नोंदवला गेला आहे। जानेवारी 2026 मध्ये महागाई दर 2.75% होता। म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात महागाई दरात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे किरकोळ आणि घाऊक महागाईचे संकेत SBIच्या या अहवालात सुद्धा देण्यात आले आहेत।